हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी दीपक करचाल, फायनान्स कोच. मी तुमच्या आजच्या सेकंड व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा हा सेकंड व्हिडिओ, डे 2 व्हिडिओ 2. येस. तर आजचा आपण फोकस करणार आहोत इमर्जन्सी फंड, इमर्जन्सी शील्ड. येस, आपल्या लाईफ मध्ये महत्वाचे असते म्हणजे इमर्जन्सी फंड. येस, आपल्याला जे काही आहे अचानक घडणाऱ्या गोष्टी आहेत ते आपल्याला कधी सांगून येत नाही. त्यासाठीच आपल्याला हवा असतो इमर्जन्सी फंड. तर यस, तो समजवण्यासाठी मी तुम्हाला शेअर करतो माझी स्क्रीन आणि तुम्हाला सोबतच एक्सप्लेन पण करतो. लेट्स नाउ स्टार्ट. 1 मिनिट. यस, बुलेट प्रूफ वेस्ट बिल्ड युअर इमर्जन्सी शील्ड, आपत्कालीन निधी, जे तुम्हाला कामात येणार आहे. यस, तुमची फायनान्शियल, तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करायचे असेल तर यस इमर्जन्सी फंड, इमर्जन्सी शील्ड खूप महत्वाचा ठरत असतो. यस, समजा तुमचा पगार जे काही इन्कम असेल, इन्कम तुमची अचानकपणे 3 महिने बंद झाला तर काय करणार? काय करणार तुम्ही? जर उद्यापासून 3 महिने बंद झाला तर तुमचं घर कसं चालणार आहे हे माहित आहे का तुम्हाला? येस, अचानक उद्भवलेली वैद्यकीय आणीबाणी म्हणजे मेडिकल इमर्जन्सी तुमच्या आयुष्यात अचानक आली तर तुम्ही काय कराल? अशा कठीण प्रसंगात कर्ज घेण्याची वेळ येते तुमच्यावर. दागिने, तुमच्याकडे दागिने असतात, जो सोना असतो, जे काही गोल्ड ज्वेलरी असते ते विकण्याची वेळ येते, गहाण ठेवण्याची वेळ येते. तर अशा कंडिशन येतात. तर आपत्कालीन निधी हा खर्च नाही. खर्च आहे का? तर नाही. तो तर तुमच्या कुटुंबाचा संरक्षण कवच आहे. येस, जर तुमच्याकडे जो संरक्षण कवच नसेल म्हणजे इमर्जन्सी फंड नसेल तर तुम्हाला दागिने विकावे लागेल, घर विकावं लागतो. येस, अशा कंडिशन येतात. तर यासाठी महत्वाचे असतो तो म्हणजे इमर्जन्सी फंड. येस, तर इमर्जन्सी फंड सिस्टीम काय आहे? आर्थिक शांतता आणि कुटुंबाची पूर्ण सुरक्षा आता पाहणार आहोत. तर आपत्कालीन इमर्जन्सी फंड आहे म्हणजे काय? इमर्जन्सी फंड म्हणजे काय? म्हणजे सुरक्षेचा मुख्य पाया. येस, अचानक आलेली कोणती गोष्ट तुम्हाला सांगून येणार आहे का? नाही. तर ते इमर्जन्सी सिच्युएशन आली तर त्याच्यावर मात कसं करायचा? ही रक्कम गुंतवणुकीसाठी नसते, तर ती केवळ तुमच्या संरक्षणासाठी असते. तर हे आहे तुमचं इमर्जन्सी फंड. म्हणजे संकटाचे विविध प्रकार असतात. जसं तुमचं एखादे ऍक्सिडेंट होते किंवा तुमचा पगार बंद, तुमचा जॉब गेल्यानंतर पगार बंद होते, सॅलरी बंद होते. असे वेगवेगळे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे तुमचे सिच्युएशन येऊ शकतात. नोकरी जाणे, तसं मेडिकल केअर आहे. त्यानंतर व्यवसाय, जसं बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस होतो कधी कधी. असे वेगवेगळे तुमचं त्या प्रकारचे ते इमर्जन्सी येऊ शकतात. तर बघा, या या प्रसंगी तुम्हाला इमर्जन्सी फंड खूप महत्वाचा ठरत असतो. तर बघा, निधी नेमका किती असावा? इमर्जन्सी फंड तर आपण तयार करणारच आहोत, पण तो फंड किती असायला पाहिजे? तर यातलीच आपल्याकडे 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड असायलाच पाहिजे. 6 महिन्याचे सुरक्षा कवच. समजा तुमच्या महिन्याचा सरासरी 30,000 रुपये सॅलरी आहे, तर तुमच्याकडे सुमारे 1,80,000 म्हणजे तो 3 महिन्याचा सॅलरी इतका तुमच्याकडे इमर्जन्सी फंड राखीव असणे खूप महत्वाचं आहे, आवश्यक आहे. ही रक्कम एका दिवसात तयार होत नाही आणि होणारही नाही. म्हणून आजपासून तुम्ही सेव्ह करा, इमर्जन्सी फंड तयार करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा निश्चितच तुमचा तो तुम्ही प्रयत्न केले तर निश्चितच तुमचा तो इमर्जन्सी फंड तयार होणारच आहे. तर बघा, आपत्कालीन निधी गणित म्हणजे तुमचा इमर्जन्सी एक्सपेन्स असेल की 30,000 असेल तर मल्टिप्लाय 6 न केलं तर इमर्जन्सी टार्गेट आहे तो पूर्णपणे तुमचा होऊ शकतो. म्हणजे 6 महिने तुमची नोकरी गेली, एखादा संकट आला तर तुमचा 6 महिन्याचा जो काही खर्च आहे, तुमचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाला कोणताही फायनान्शियल कुठे आपल्याला भटकायला लागणार नाही. हा पैसा कुठे ठेवायचा? येस, तर आपण तो जो फंड तर आपण तयार करणार होतो, पण तो फंड आपण ठेवणार कुठे? म्हणजे जिथं तुमचा पैसा सेक्यूर राहील अशा ठिकाणी तुम्हाला तो पैसा ठेवायचा आहे.
जसं सुलभ म्हणजे सेव्हिंग अकाउंट, जसं तुम्हाला जसं पैसे वाटले तर तुम्ही विड्रॉ करू शकता आणि तो पैसा खर्च करू शकता. त्यानंतर लिक्विड फंड, जे असं फंड जिथे तुमचा पैसा सेक्यूर राहते आणि तुम्ही विड्रॉ पण लवकर करू शकता, म्हणजे लिक्विड फंड. हा पैसा अधिक व्याजासाठी नसतो तर सुरक्षेसाठी आहे, त्यामुळे 24 तासांच्या आत तो तुम्ही विड्रॉ करू शकता. सो नेक्स्ट, दोन मित्रांची गोष्ट आहे. येस, बघा, एक अमित आणि सुमित, ह्या दोघांची अचानक एका दिवशी नोकरी आहे ते नोकरी गेली आणि अमितकडे इमर्जन्सी फंड तयार होता, परंतु त्यामुळे तो शांतपणे 2 महिने अभ्यास करून एक नवीन छाप मिळवू शकला. परंतु सुमितकडे जो इमर्जन्सी फंड होता तो इमर्जन्सी फंड तयारच नव्हता. त्यामुळे काय झाला, त्यामुळे तात्काळ कर्ज घेतले, म्हणजे लोन घेतलं आणि कर्जाच्या विळख्यात तो अडकला. का बरं? त्याच्याकडे तो फंड अवेलेबल नव्हता आणि तो फायनान्शियल स्टेबल नसल्यामुळे त्याला इकडे तिकडे भटकावं लागलं. तर बघा, आजचा आवश्यक टास्क आहे तुमचा. येस, आपल्या प्रत्येक व्हिडिओचा एक टास्क असतो आणि तो टास्क आहे, तुमच्या घर खर्चाचा हिशोब काढा. महिन्याचा खरा व निश्चित खर्च तुम्हाला लिहून काढायचा आहे. तुमचा जो काही सॅलरी असेल 6 पटीने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं, तर तुमचा इमर्जन्सी टार्गेट तुम्हाला मिळून जाईल. आणि छोटी सुरुवात करा, 5%, 10% ह्या फंडातून तुम्ही काढलं आणि तुम्ही सेव्ह केलं तर हेच निश्चितच तुमचा इमर्जन्सी फंड तयार होईल. आपत्कालीन निधीचे खरे महत्व. इमर्जन्सी फंडचे इम्पॉर्टन्स काय आहे? इमर्जन्सी फंड म्हणजे जास्त व्याजाचा हाव नव्हे, तर तो तुमच्या संकटकाळी मिळणारी एक फायनान्शियल पीस ऑफ माइंड आहे. म्हणजे तुम्हाला किती म्हणजे फायनान्शियल जो पैसा लागला, इमर्जन्सी कंडिशन आली, सिच्युएशन आली, तर निश्चितपणे तुम्हाला शांतपणे झोप पण लागते. येस, म्हणजे फायनान्शियल स्ट्रेस येत नाही. तर बघा, अंतिम, येस, आपण नेक्स्ट व्हिडिओच्या प्रिव्ह्यू पण पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय पाहणार आहोत? 6 फायनान्शियल ग्रोथ प्रिन्सिपल. तर हे प्रिन्सिपल तुम्हाला खूप महत्वाचे ठरणार आहेत. तर निश्चितच तुमच्या नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच पहा. तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि अशाच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी लगेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये कम्युनिटीची लिंक आहे, तर कम्युनिटी पण जॉईन करा. तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक वरती. तर थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू.